सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः आर्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महतः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। काल तिसऱ्या श्लोकाचा मागोवा घेत होतो आपण की अर्जुनाचा प्रश्न आहे की ही श्रद्धा जी आहे बिना काम करता काम करते का? नुसती श्रद्धा ठेवली तर काम होतं का? वरवर पाहता त्याचा प्रश्न बरोबर आहे. भगवंतांनी अत्यंत वेगळ्या शब्दात उत्तर द्यायला सुरुवात केली आहे आणि ते अत्यंत बरोबरच आहे, असणारच. भगवंतांनी त्याच्या प्रश्नाला धक्का न लावता अशी सुरुवात केली आहे. श्रद्धेचं प्रथम डेफिनेशन सांगितलं. अर्जुनाने म्हटल्याप्रमाणे श्रद्धा 3 प्रकारची आहे. तू म्हणतोस ते बरोबर आहे बाबा, श्रद्धा 3 प्रकारची. आणि मग त्याला सांगितलं, खरं सांगायचं ना तर श्रद्धा ही अशी करावी लागत नाही. मनुष्य श्रद्धामय आहे. त्याच्यावर पुष्कळ चर्चा झाली काल की मनुष्य श्रद्धामय आहे, जन्मजात तो श्रद्धामय आहे. आधी माझ्यावर पूर्णपणे श्रद्धा असते. मी 18 अध्याय संपवणार आहे. मी श्रद्धा असल्यामुळे आज पहिल्या अध्यायापासून मी सुरुवात केली की दररोजच्या जीवनातल्या अडचणी आणि गीतेचे 18 अध्याय यांचा एकमेकांशी काडी मात्र संबंध नाहीये हे मला या श्रद्धेमुळे कळलं. काही झालं तरी
मी ऑनलाईन गीता 18 अध्याय घेईन म्हणजे खरोखरी माझा किती सुंदर अभ्यास झाला. नाहीतर मी कधी गीता इतकी बसून, आणि समजा मी गीता बसून अभ्यासली असती तरी माझ्या मनाशी मी इतका अभ्यास केला असता का, आज सांगायचं आहे. आणि त्यात काही राहून जाता कामा नाही. लोकांना सांगतो आपण, ते चुकीचं होता कामा नाही. परत 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 त्याचं मनन केलं जातं. इतकं सुंदर रीतीने अभ्यास हा केवळ श्रद्धेमुळे झालेला आहे. केवळ श्रद्धा. आणि ही इतकी श्रद्धा जबरदस्त आहे. का बरं, का नाही जमणार? मी कुठला शिष्य आहे? मी स्वामी चिन्मयानंदांचा शिष्य आहे. मी स्वामी तेजोमयानंदांचा शिष्य आहे. आणि मी चिन्मय मिशनचा एक सभासद, एक सेवक आहे. का नाही जमणार मला? मी काय मिळवलंय 30-40 वर्षात? आणि जे मिळवलंय ते मला देता आलं पाहिजे. ती मला कपॅसिटी माझ्यामध्ये आणली पाहिजे. ही जी माझ्यावर श्रद्धा होती त्याच्यामुळे हे घडलं. आणि इथे कुठलाही अहम नाही आहे. हे सर्वांच्या कृपेमुळेच झालं. त्यात सगळ्यात मोठी म्हणजे गुरुकृपा. गुरुकृपा असते आपल्यावर आणि ती ॲटोमॅटिक काम करते. दुसरी श्रद्धा, आपण जेव्हा निघतो एखादं काम करायला, बापरे आता कसं काय होतंय, होईल की नाही, तेव्हा जरा गोते खातो. पण ज्यावेळी बरं काय झालं, सगळी तयारी करून जाऊ, होईल, त्यात न होण्यासारखं काय आहे, ही जी माझी श्रद्धा आहे, ती श्रद्धा सगळं काम करते. केवळ ही श्रद्धा काम करते आणि काम होतं बाहेर पडल्यावर. कोणी याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतं, कोणी याला श्रद्धा म्हणतं. तिसऱ्या प्रकारची श्रद्धा आहे, नाही हा वाईट तो वाईट, हा वाईट तो वाईट, समाज सगळा बिघडलेला आहे वगैरे असं नाही. आज राष्ट्र बदललेलं आहे. राष्ट्र बदललेलं आहे. राष्ट्राचे स्वामी बदललेले आहेत. आणि इतका भारतीय समाज सुसंस्कृत झाला आहे, अतिशय सुसंस्कृत. 2 वर्षापूर्वीच्या मानाने हा समाज सुसंस्कृत होत चालला आहे. आम्ही जर समाजावर अशी श्रद्धा ठेवली तर आम्हाला आमचं समष्टीशी नातं बळकट होत जातं. आणि मनुष्य हा मुळी श्रद्धामयच आहे. अरे हा मनुष्य आला, आता माझं ते काम होईल, याच्याशी बोलून बघूया. लगेच आपण बोलतो, काम होतं, आज मोठं काम झालं माझं. या सगळ्या श्रद्धा कशा आहेत? या श्रद्धा आहेत या व्यावहारिक जगातल्या आहेत. व्यावहारिक जगातल्या, भौतिक जगातल्या. आता दुसरी एक परमश्रद्धा, भगवंत माझं रक्षण करेल, याच्यात बाकी काही नाही आहे. विदाऊट एनी रिझन, दुसरं काही नको आहे मला. भगवंत माझं रक्षण करेल, भगवंत माझा विकास करेल, भगवंताला हे समर्पण, याच्यात दुसरी काहीच इच्छा नाही.
दुसरं कोणतीही ज्याच्यात इच्छा नाही आहे, पण नुसती श्रद्धा आहे भगवंतावर, ही परमश्रद्धा आहे. परमश्रद्धा आहे. ज्यावेळी आपण गुरुकडे ज्ञान घ्यायला जातो आणि आपण श्रवण मनन करतो, ती परमश्रद्धा असते. तिथे काहीही मिळवायचं नसतं, दुसरं कोणतंही व्यावहारिक गोष्ट आपण मिळवायची नसते. त्यामुळे भगवंतांनी सांगितलं की मनुष्य हा श्रद्धामय आहे आणि तो सतत श्रद्धेच्याच आश्रयाने राहतो. अतिशय सुंदर आहे हा श्लोक. तो श्रद्धेच्याच आश्रयाने राहतो. श्रद्धाम अयम पुरुषा. हा पुरुष जो आहे, म्हणजेच हा मानव जो आहे, तो कसा आहे? श्रद्धामय. अयम हा पुरुष श्रद्धामय जन्मजात. यो यच्छ्रद्धस्यैव सः. ज्याची जी श्रद्धा तसा तो आहे. त्यामुळे श्रद्धेनीच माणसाचं सगळं जीवन चालतं. श्रद्धेनीच चालतं. मी अभ्यास केल्यावर मला मार्क मिळणार आहेत, अभ्यास करायला सुरुवात. मी एखाद्याशी बोलल्यावर माझा प्रश्न सुटणार आहे, बोलायला सुरुवात. आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट आहे, ती म्हणजे काय आहे तर दोन तीन याच्यात शब्दांच्या आधारावर 2-3 मुद्दे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रत्येकाच्या स्वभावानुसार श्रद्धा असते. स्वभावानुसार ती श्रद्धा असते. कोणाची श्रद्धा ही ज्ञानासहित असते. भगवंत आहे, असं असं आहे, तसं तसं आहे आणि माझं काम होणं कठीण आहे, तर तू ते करून दे. शास्त्राला धरून श्रद्धा आहे. एखादा भक्त असतो, तो काहीच जाणत नाही बाकीचं, बस सगळं तुला समर्पित, पण हे मला प्राप्त करून दे. श्रद्धा असते. प्रत्येकाच्या आपापल्या स्वभावानुसार ही श्रद्धा डेव्हलप होते.
तो स्वभाव म्हणजे कसा तो स्वभाव निर्माण होतो, तर आपल्या अनेक जन्मांच्या वासना मिळून, अनेक जन्मांचे विचार मिळून जे काय आणलेत आपण बरोबर ते. बघा ना तुम्ही, प्रत्येक आपण म्हणतो बघा, हां, सर्वसाधारणपणे आधी मोठं घ्या, एक फुल आपले नातेवाईक बरं का, तुमच्या लक्षात येईल, पूर्ण आपले जे नातेवाईक असतात, प्रत्येक एक फॅमिली आठवा तुम्ही, पूर्ण सगळे एका आडनावाचे लोक, सासर असो का माहेर असो, त्यांचा एक सगळ्यांचं मिळून पॅटर्न आहे बरं का, एकच आहे ठराविक. या लोकांचा, या आडनावाच्या लोकांचा हा पॅटर्न आहे, त्या आडनावाच्या लोकांचा तो पॅटर्न आहे, आणि म्हणून त्यांचं एकमेकांशी खूप जमतं. आणि दुसरे कोणी आले तर मग ते थोडंसं वेगळं वाटतं आपल्याला, है ना, मिक्स नाही होत आपल्या. ही एक मोठी समष्टी झाली, पूर्ण नातेवाईक. बघा तुम्ही फंक्शनमध्ये नातेवाईक आणि बाहेरचे लोक हे वेगळे असतात. बघा तुम्ही, नातेवाईक एक छाप असतो, पूर्ण छाप, एक पद्धत असते, एक विचारांची, बोलण्याची, सगळ्याची एक स्टाईल असते, स्टाईल, पक्की स्टाईल. सगळे त्याच पद्धतीने बोलतात, वागतात, आणि त्यांचं जमतं. नंबर 2, यातली आता सगळी कुटुंब वेगळी केली. कुटुंब, प्रत्येक कुटुंबाची आता वेगळी स्टाईल आहे बरं का. जरी सगळ्यांची मिळून एक स्टाईल होती, ती ढोबळ होती. आता प्रत्येक कुटुंबाची एक स्टाईल आहे. प्रत्येक एका कुटुंबाची एक स्टाईल आहे, आणि त्या स्टाईलने हे सगळं चाललेलं आहे. बस त्या कुटुंबातली सगळी माणसं सर्वसाधारणतः एकाच विचाराची असतात. म्हणजे त्यांचे विचार बदलतात, पण स्टाईल ती असते, आणि बरेचसे विचार जुळतात, हो हो बरोबर आहे वगैरे. आणि चुकलं तरी ऑड नाही वाटत, एकमेकांशी जुळलेले असतात. आता त्यातून वेगळं म्हणजे काय, तर एका पिढीचे म्हणजे आई वडील, आणि एका पिढीचे म्हणजे बहीण भाऊ, यांच्या विचारांची स्टाईल परत थोडी वेगळी होते. ही गंमत आहे. आणि ज्यावेळी कुटुंबाचं विभाजन होतं, म्हणजे मुलांचे विवाह होतात,
त्यावेळी त्यांची ही जी श्रद्धा आहे, त्यांचे हे जे संस्कार आहेत ते नवीन लोकांच्या संस्कारांशी बांधले जातात आणि तिथे नवीन संस्कारांची स्टाईल निर्माण होते आणि जुने जे पद्धत आहे ती दुरावत जाते. हे सांगण्याचा उद्देश एवढा, सगळेजण हे अनुभवतातच, पण गुंतागुंत वाढलेली आहे. माणूस हा खरं तर जात्याच श्रद्धामयच आहे, परंतु सगळ्यातनं चिखलातून पाय बाहेर काढायचा असेल तर खचकन बाहेर काढायचा आणि निघून जायचं तिथनं. म्हणजे काय करायचं, कधीच प्रॉब्लेम सॉल्व करायचे नाहीत, डिझॉल्व करायचे. डोंट सॉल्व द प्रॉब्लेम्स, डिझॉल्व देम. म्हणजे काय, आपण सोडवत बसायची नाही. किती प्रश्न सोडवणार आहे तुम्ही? हा, प्रश्न सोडवा, तो प्रश्न नाही आहे, पण हे दुःख आलं, ते दुःख आलं, असं करायचंय, तसं करायचं. आपण प्रश्न सोडवायचा, प्रॅक्टिकली प्रश्न सोडवायचाच आहे बरं का. ही म्हण आहे, प्रश्न सोडवू नका, म्हणजे मनातून रडत बसू नका, मला हा प्रश्न सोडवायचा, मला तो प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न डिझॉल्व करा, नाश करून टाका, त्याचा घात करून टाका, त्या प्रश्नाचा घात करा. ती स्टाईल आपल्याला जमली पाहिजे. नष्ट करा प्रश्न. आयुष्यातले फार प्रश्न पडलेले आहेत आम्हाला, मला ह्याची चिंता लागली, मला त्याची चिंता लागली आहे. त्याच्यामुळे काय आहे माहिती का, श्रद्धा हा विषय आपल्या दृष्टीने इतकं बलवान आहे, कशावरही श्रद्धा ठेवली मनापासून की आपल्याला ही श्रद्धाच काम करते. मनापासून श्रद्धा ठेवली की तीच श्रद्धा काम करते. यात हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, मोठा आहे की प्रॉब्लेम आयुष्यात कधीही संपत नाहीत. कधीच संपत नाहीत प्रॉब्लेम्स आयुष्यात. आत्ता सोडवले असले आणि 5 मिनिटं आनंद झाला असला तरीसुद्धा परत ओढाताणी होतेच माणसाची. प्रॉब्लेमशी आमचा काही संबंध नाही असं जर तुम्ही म्हटलात, म्हणजे अंगणात काट्याचं फांदी आल्यावर ती उचलायची नाही, घुसू द्यायचे पायात काटे आपल्या आणि लोकांच्या, असं नाही सांगत आहे मी. प्रॉब्लेम दारात चालून आल्यावर तो सोडवायचाच आहे जीवनात. मनामध्ये तरळत राहू द्यायचा नाही आहे तो. तर त्या प्रॉब्लेमचा आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही फक्त त्या प्रॉब्लेमवर एका सेकंदात काम करतो आणि उडवून लावतो लाथेने त्या प्रॉब्लेमला. अशी आपली स्टाईल पाहिजे नेहमी. श्रद्धा ही माझी माझ्यावर का पाहिजे, शिष्टपणाने नाही आहे ती. मी चैतन्य आहे म्हणून माझी माझ्यावर श्रद्धा. मी या विश्वाचा अधिकारी पुरुष आहे. अधिकारी पुरुष. जे मनात आणीन ते मी करू शकणार आहे. माझी श्रद्धा आहे माझ्या स्वतःवर आणि माझ्या भगवंतावर. मी चैतन्य स्वरूप आहे. त्याच्यामुळे मी सगळे प्रॉब्लेम डिझॉल्व, नाश करू शकते. नाश, प्रॉब्लेमचा नाश करणं म्हणजे काय, एका मिनिटात सॉल्व. खराटात उठला, काड्या इकडे तिकडे,
खडाखड झाडून काड्या झाडल्या, खाड 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 झटकल्या, त्याला घट्ट दोरी बांधली, गेला खराटात जागेवर. एवढं सोपं आहे. प्रत्येक गोष्ट एवढी सोपी आहे. आपल्याला फक्त मोठं वाटत असतं. आणि हे अजून माझ्या डोक्यातनं सुटतच नाही. मग मला मोठा प्रश्न पडला आहे, आता मी काय करू, हे करू का ते करू. ज्यावेळी हे करू का ते करू त्यावेळी मोठं फेल्युअर आहे. आमच्यावर श्रद्धा नाही, आमच्याकडे बुद्धी नाही, आमच्याकडे ज्ञान नाही आणि ईश्वराशी आमचं काहीच नातं नाही. हे करू का ते करू व्हायलाच नको. ठाम पाहिजे, सगळं ठाम पाहिजे. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट. शरीराचं पालन पोषण आपण कसं करतो? शरीराचं पालन पोषण कसं करतो? अन्न, विटॅमिन्स, भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, फळं, गहू, ज्वारी, बाजरी, अमकं तमकं, ड्रायफ्रूट्स, ताक, दही, सगळं 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 जितकं आपल्याला सहन होतं, जी आपली प्रकृती आहे त्याप्रमाणे, जे जे आपल्याला आवश्यक आहे त्याप्रमाणे. या पलीकडे तब्येत बिघडली, औषधं, पाणी, हे करतो आपण सगळं. आता मला एक सांगा, शरीराचं पालन पोषण करता शरीरामध्ये कशा कशाचा समावेश होतो? इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या सर्वांचं पालन पोषण होत आहे का? इंद्रियांचं पालन पोषण कशाने होणार आहे? त्यांना हेल्दी समजलं, आपण हेल्दी केलं. त्यांना हेल्दी करायचं म्हणजे काय? जेवढा आपल्या जीवनाला आवश्यक आहे तेवढी इन्फॉर्मेशन तुम्ही आत आणा, मनाकडे सोपवा, मन ती पुढे नेईल. ही प्रोसेस म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण, हे इंद्रियांचं पालन पोषण आहे. पुढे मन आणि बुद्धी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे अंतःकरणाचे 4 प्रमुख भाग आहेत. अंतःकरणाचं पालन पोषण होतं का? म्हणजे आपण स्वतःचं पालन पोषण करतो का? हा सगळ्यात महत्त्वाचा विभाग आहे. तर ही श्रद्धाच अंतःकरणाचं पालन पोषण करते. ही जर श्रद्धा ठेवली, माझं हे काम होणार आहे बरं का, निश्चित होणार आहे. ते करायच्या आधीच सगळी प्रयत्न केलेत, सगळी तयारी केली आहे, सगळं झालेलं आहे आणि आता फक्त काम करायचं शिल्लक आहे. त्याची वेळ उद्या आहे. बस. काय झालं माहिती का? माझ्यावर आत्मविश्वास वाढला आणि काम होण्याच्या आधीच सगळं अंतरंगात वातावरण निर्माण झालं की ते काम होणारच आहे. हेच सगळं श्रद्धा हीच काम करते आपल्या जीवनात. हे आपल्याला अजून कळलेलं नाही. तसं चिंता, राग, माझ्याच्याने हे होतच नाही, माझ्याच नशिबात असं का, असा विचार करून जर कामं केली तर ती होत नाहीत. आपणच आपल्याभोवती वातावरण निर्माण करतो. चांगलं स्वतःभोवती चांगलं वातावरण निर्माण करायचं असेल तर सतत दुसऱ्याशी गोड बोलणं, आजूबाजूला चांगलं सगळं पसरवणं, आपले शब्द, दुसऱ्याचा कॉन्फिडन्स वाढवणं. सर्वजणांनी आपल्याकडे अतिशय उत्साहाने, आनंदाने बघितलं पाहिजे, बोललं पाहिजे, असं आपलं जीवन पाहिजे. म्हणजे हे समष्टीशी वागण्याचे हे सगळे गुणधर्म आहेत, आपले नियम आहेत. आणि ही श्रद्धा जी आहे ती मन आपलं शांत करते की माझं काम उद्या होणारच आहे. पहिले मनातले हे जे विचार, होईल का नाही, आणि नाही झालं तर काय करायचं, आणि मग ते माझं काय आहे, सगळी माझी लाज निघेल वगैरे वगैरे खूप वाटतं आपल्याला. पण मन शांत राहतं श्रद्धेने. केवळ श्रद्धेने मन जर शांत झालं तर पुढे जाऊन बुद्धी विकसित होते. अरे, आपला हा पेपर या फाईलमध्ये ठेवायचा राहिलं बरं का, उद्या जर त्यांनी परत पाठवलं तर नाही, मी आधी उठते आणि तो पेपर फाईलला टाकते. किती उत्साह, किती प्रेरणा. आणि या बुद्धीने विवेक केला, काय योग्य काय अयोग्य, काय केलं पाहिजे. बुद्धी सूक्ष्म झाली केवळ मन शांत राहिलं म्हणून.
आता बुद्धीचं काम करतेय, सगळी कामं जिथल्या तिथे होत आहेत. मग चित्तामध्ये झालं पाहिजे, आता कसं होईल, नाही होते का, हे मला हवंच आहे, हे जर केलं तर त्याच्यामुळे वासना येतात, त्याच्यामुळे वासना निर्माण होतात. पण माझं मन शांत आहे, बुद्धी विवेक करतीये, मन आणि बुद्धी यांनी आपापली कामं केली आहेत आणि आता चित्तामध्ये वासनाच तयार होत नाहीत. चित्तामध्ये वासना तयार होत नाहीत म्हणून सारखी मीची आठवण होत नाहीये मला. माझं कसं व्हायचं, माझं काम झालं नाही तर काय करायचं. मीचा अहंकारात्मक विचार आता कमी झालाय, विसरून गेले मी या श्रद्धेमुळे. ह्याचा अर्थ या श्रद्धेमुळे जसं औषध आणि अन्न यामुळे शरीराचं पालन पोषण होतं, त्याप्रमाणे अंतःकरणाचं पालन पोषण श्रद्धेमुळे होतं. केवळ श्रद्धेमुळे होतं अंतःकरणाचं पालन पोषण. केवढा गहन विचार आहे. ही श्रद्धा आपण व्यवस्थित करतो का हो? सगळंच अर्धवट. ती श्रद्धा कशी पक्केपणाने दृढपणाने ठेवायला हवी. हो, नक्की होणार. मूठ दाबून बोलायचं स्वतःशी, हे काम माझं नक्की होणार म्हणजे होणार. का? मी करतोय ना ते, मी चैतन्य आहे, काय कमी आहे मला. सगळं परिपूर्ण केलं त्याची तयारी तर ते काम होणार. बस इतकं या श्रद्धेचं महत्त्व आहे. त्यामुळे हे प्रिन्सिपल नेहमी लक्षात ठेवायचं. शरीराचं पालन पोषण हे औषध आणि हे करतं, अन्न करतं, परिपूर्ण करतं ते. पण अंतःकरणाचं पालन पोषण श्रद्धा करते. श्रद्धा, केवळ श्रद्धा. आता जी हे आहेत काय सत्वगुणी माणसं, ही सत्वगुणी माणसं ही गुणीच असतात. त्यांचा कल ज्ञानाकडे असतो, तेज असतं, दिव्यता असते, त्यांचे विचार उदात्त असतात, उन्नत असतात आणि उदात्ततेकडे जाण्याचं त्यांच्या ओढ असते. त्याप्रमाणे ते जातात आणि त्यांची तीच श्रद्धा असते. त्याचप्रमाणे राजसिक माणसं यांना पराकाष्ठेची महत्वाकांक्षा, मी काहीतरी मिळवणार आहे किंवा मी मोठा यज्ञ करून प्रसिद्ध होणार आहे, मी दगडूशेठला सोन्याचा कळस चढवणार आहे, ही त्यांची मोठी महत्वाकांक्षा आहे. तसं सात्विक लोकांना काहीच नसतं. आणि त्यांची ती महत्वाकांक्षा असते. ही राजस वृत्तीची माणसं आहेत. त्यामुळे त्यांना काय होतं माहिती, आपल्याला हे मिळवायचं, आपल्याला हे मिळवायचंय, आपल्याला हे मिळवायचंय, आपल्याला हे करायचंय, ते पूर्ण करायचंय, हे पूर्ण करायचंय. विकार निर्माण होतात. करायचंय, होत नाही, विकार निर्माण होतात, शांती लागत नाही त्यांना. ही राजस वृत्तीची माणसं. श्रद्धा प्रत्येकाची आहे,
गुणग्राहकता आहे त्यांच्यात, राजस माणसांमध्ये पूज्य भाव पण आहे परमेश्वराशी, आपण ते पूजाही करतात, परंतु हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, खूप डिमांड्स असतात त्यांच्या मोठमोठाल्या, आणि प्रसिद्धी हवी असते, धन हवं असतं, सगळंच हवं असतं त्यांना, हवं 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 मोह असतो त्यांना, आणि सगळं व्यवस्थित लागतं. आणि तिसरं जे ते राक्षसी वृत्तीची माणसं, त्यांचं तर वर्णनच करू नका. अकर्मक असतात, मग कर्मच करत नाहीत, पण ते नुसते भांडाभांडी, हे आळस, नंतर नुसतीच ह्यांची परिणामांची अपेक्षा करतात वगैरे. आणि काय आहे, प्रत्येकाचं महत्त्व हे आहे की आपापल्या स्वभावाप्रमाणे त्याची श्रद्धा असते, आणि त्या श्रद्धेप्रमाणे तो आपापलं दैवत निवडतो. तामस वृत्तीची माणसं राक्षसी दैवत निवडतात. तर हे एक कॉमन झालं सगळं. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.